हे बनवण्यासाठी इथे मी 1.5 मेजरिंग कप रवा घेतला आहे बारीक। यामध्ये आता आपण ताक टाकून घेऊ। आपल्याला हा रवा भिजल एवढं यामध्ये ताक टाकायचं आहे। ताकाच्या ऐवजी तुम्ही दह्याचाही वापर करू शकता। दह्यामध्ये पाणी मिक्स करून ते रव्यामध्ये टाकून घेऊ शकता। आता हे एक 5 मिनिटं आपण असंच झाकून ठेवू, जेणेकरून आपला रवा त्या ताकामध्ये फुलून येईल। आपला रवा भिजला आहे। आता यामध्ये टाकून घेऊ एक मोठा कांदा, एक टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, इथे मी 7-8 हिरव्या मिरच्या व 1 इंच आलं घेतलं आहे। याची पेस्ट आहे। आता ही यामध्ये टाकून घेऊ। चवीप्रमाणे मीठ। आता हे आपण चांगलं मिक्स करून घेऊ। आता या मिश्रणामधलं आपण काही मिश्रण काढून घेऊ। जेवढं आपल्या आप्याच्या पात्रामध्ये आप्पे बसतील त्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे थोडंसं मिश्रण काढून घ्यायचं आहे। आता हे बाजूला ठेवू आपण। यामध्ये आपण टाकून घेऊया अर्धा टीस्पून खायचा सोडा। यात थोडंसं पाणी टाकू व हे व्यवस्थित मिक्स करून घेऊ। आता इथे मी एका बाजूला आप्याचं भांडं तापत ठेवलं आहे। त्यामध्ये आपण तेल टाकू व आप्पे करायला घेऊ। त्याच्यामध्ये आपण टाकून घेऊया थोडंसं। यात टाकूया आपण हे मिश्रण। आता आपण हे झाकून ठेवू। हे एकदम गॅसवर आपण 1-3 मिनिटं होऊन देऊ, मग आपण चेक करून बघू। इथे 3 मिनिटं झाले आहे। आता आपण उघडून बघू। आता हे आप्पे आपण पलटी मारून घेऊ। आपले आप्पे इथे मस्त असे फुलले आहे। आता याला पलटी मारून घेऊ। झाली आहे। आपण याला पण 2 मिनिटं झाकून ठेवू। गॅस आपला मीडियमच राहून द्यायचा आहे। झाले, आता आपण झाकण उघडून बघू।
छान असे दोन्ही साईडनं आपले आप्पे भाजले गेले आहे। तुमच्याकडे जर कोणी पाहुणे आले व त्यांना अचानक काही नाश्ता करायचा असला तर अशा वेळेस असे आप्पे केले तर त्यांना नक्की आवडतील। आता हे आप्पे आपण काढून घेऊ। नारळाची चटणी करण्यासाठी इथे मिक्सरमध्ये 1 मेजरिंग कप आपण ओलं नारळ घेतलंय। त्यामध्ये 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 7-8 लसूण पाकळ्या, चवीप्रमाणे मीठ थोडं कमीच टाकायचं, नंतर टेस्ट करून मीठ वाढवून घेऊ शकतो। आता आपण हे पाणी टाकून दळून घेऊ। इथे मी तडका पॅन तापत ठेवला आहे। यामध्ये आता अर्धा चमचा तेल, तेल तापलं की त्यामध्ये 1 चमचा मोहरी, 1 कढीपत्त्याचे पान, हा तडका आपण या चटणीवर टाकून देऊ। आपली चटणी तयार आहे।